नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचा चॅप्टर नंबर 1 डिफरन्शिएशन घेऊन तुमच्या समोर उपस्थित झालो. मित्रांनो, डिफरन्शिएशन चॅप्टर हा खूप महत्वाचा आहे. त्याला आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टर पण बोलूया. डेरिव्हेटिव्ह हा जो चॅप्टर आहे हा मॅथमॅटिक्स 2 मध्ये खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. मॅक्सिमम मार्क्सचा चॅप्टर आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मध्ये जे काही आपण शिकणार आहोत ते जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं आणि जर व्यवस्थित ऑपरेट केलं तर तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये नक्कीच स्कोअर करू शकता. तर मॅथमॅटिक्स मध्ये स्कोअर करण्यासाठी हा चॅप्टर महत्वाचा आहे. म्हणून हा चॅप्टर आता आपण व्यवस्थित समजून घेऊया. अगदी डिटेल मध्ये मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही देखील या ठिकाणी तुमची देखील इच्छा खूप तीव्रता पाहिजे. यस, मलाही हा चॅप्टर खूप चांगला समजला पाहिजे. तर माझी शिकवण्याची जितकी तळमळ आहे त्याहून आणि त्यापेक्षाही जास्त तुमची तळमळ हा चॅप्टर चांगले शिकण्यासाठी पाहिजे. सो लेट्स स्टार्ट दिस चॅप्टर. सो लेट्स बिगिन डेरिव्हेटिव्ह, दॅट इज डिफरन्शिएशन. सो डिफरन्शिएशन चॅप्टर हा जो आहे हा 11वीला पण होता. तर 11वी मध्ये सुरुवातीला आपल्याला थोडी इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला भेटली होती. ती या ठिकाणी आपण थोडी समजून घेऊया. बघा, सर्वप्रथम डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये डेफिनेशन. बघा, या ठिकाणी डेफिनेशन मध्ये ते म्हणतायत इफ y is any function of x, y is equal to f of x. y is equal to f of x म्हणजे काय? y is function of x. y is equal to f of x म्हणजे y is function of x असं म्हटलं गेलंय. म्हणजे या ठिकाणी बघा y is equal to f of x आहे. हा जो y is equal to f of x आहे त्याला म्हटलं गेलंय y is function of x. So if y equal to f of x is any function, then its derivative with respect to x is represented as dy by dx or f dash of x. मग या ठिकाणी लक्षात घ्या का जो y आहे त्या y चा डेरिव्हेटिव्ह आपण dy by dx म्हणून या ठिकाणी आपण सांगू शकतो, किंवा या ठिकाणी त्याला y डॅश पण आपण या ठिकाणी लिहू शकतो, किंवा त्याला आपण y1 पण लिहू शकतो. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं का डेरिव्हेटिव्ह ऑफ, या ठिकाणी लक्षात आलं का डेरिव्हेटिव्ह ऑफ y कॅन बी रिटन ॲज dy by dx or y1 or y डॅश. बरोबर. आणि जर f of x आहे तर ह्या f of x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे या ठिकाणी आपण बोलणार का डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x is given as f dash of x, is given as f dash of x. नंबर 1 आला dy by dx, नंबर 2 आला बघा y डॅश, नंबर 3 आलं y1 and number 4 आलं f dash of x. These are the 4 various types to represent derivative, to denote derivative, to give the notation of derivative. है ना. का डेरिव्हेटिव्ह रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला dy by dx आपण यूज करू शकतो, त्या जागेवर y1 आपण यूज करू शकतो, त्या जागेवर y डॅश आपण यूज करू शकतो, किंवा f of x वरनं आपण f dash of x पण या ठिकाणी घेऊ शकतो. ते लक्षात, 4 मेथड्स रिप्रेझेंटेशनचे आहे ते या ठिकाणी तुम्ही लक्षात. आता रिप्रेझेंटेशन मध्ये नोट आहे महत्वाचे. बघा, डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित वाचा. बघा, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x is represented as d by dx, is represented as d by dx. म्हणजे याला आपण कसं रीड करणार? हाऊ विल रीड दिस? d by dx into bracket या ठिकाणी जर y असेल त्याला आपण रिप्रेझेंट करणार d by dx, derivative of y with respect to x. How will read it? Derivative of y with respect to x. जर या ठिकाणी आपण बोललो d by dx of या ठिकाणी आपण बोललो sin x, तर याला कसं वाचणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x with respect to x. कसं वाचणार आपण? डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x with respect to x. या ठिकाणी d by dx of जर आपण cos x बोललो, how will we read this? We will read as derivative of cos x with respect to x. Derivative of cos x with respect to x. Now we'll go for note number 2. Derivative with respect to t is represented as d by dt. म्हणजे या ठिकाणी जर आपण बोललो
dy dt into bracket y. So we read as derivative of y with respect to t. Derivative of y with respect to t. It means that variable should be t now. या ठिकाणी बघा dy dt जर आलं तर या ठिकाणी रूट t जर असेल तर आपण कसं रीड करणार डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ t with respect to t. डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ t with respect to t. म्हणजे या ठिकाणी आपण बोललो dy dt ऑफ log t. याला आपण काय म्हणणार डेरिव्हेटिव्ह ऑफ log t with respect to t. कसं रीड करणार आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ log t with respect to t. आणि या ठिकाणी नोट नंबर 3 बघा का डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा इफ थीटा इज अ व्हेरिएबल. म्हणजे जे आहेत ना x t आणि थीटा these are the variables with respect to which we have to take the derivative. With respect to which we have to take the derivative. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल बघा d by d theta of y जर बोललो तर याला रीड कसं करणार डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to theta. So what will be d by d theta of या ठिकाणी tan theta. How will you read it? We'll read it as derivative of tan theta with respect to theta or d by d theta of e raised to theta. So derivative of e raised to theta with respect to theta. है ना. मग या ठिकाणी with respect to x चे एक्झाम्पल या ठिकाणी बघितले, with respect to t चे एक्झाम्पल या ठिकाणी बघितले आणि with respect to theta चे एक्झाम्पल या ठिकाणी बघितले. with respect to theta, with respect to म्हटलं जे आपण प्रोनाउन्स करणार either x t or theta, that x t or theta will be considered as variable in derivative. है ना, will consider as variable in the derivative. इथे लक्षात म्हणजे याला बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x, derivative of sin x with respect to x, derivative of cos x with respect to x. इथे लक्षात या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कसं या ठिकाणी ऑपरेट होत आहे बघा. मग या ठिकाणी आपण काय म्हणतोय बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x विथ रिस्पेक्ट टू x. इथे कसं वाचणार डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट t विथ रिस्पेक्ट टू t, डेरिव्हेटिव्ह ऑफ log t विथ रिस्पेक्ट टू t. इथे कसं वाचणार डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to theta, derivative of tan theta with respect to theta, derivative of e raised to theta with respect to theta. With respect to म्हणजे with respect to म्हटल्यानंतर this x, this t and this theta are considered as variables. Are considered as variables. याला variables म्हटले गेले आणि त्या व्हेरिएबल चे with respect आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. इथे लक्षात. सो नाउ लेट्स गो टू द नेक्स्ट कन्सेप्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन. या ठिकाणी काही स्टँडर्ड फंक्शन आहे आणि त्या स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी आपल्याला समजून सांगण्यात येत आहे आणि हे फंक्शन जे आहेत आणि त्याचे जे डेरिव्हेटिव्ह आहे 11 स्टँडर्ड पासून आपल्याला माहित आहे. बघा या ठिकाणी एक टेबल आहे, या ठिकाणी सिरियल नंबर आणि स्टँडर्ड फॉर्म्युले म्हटले. याला कसं वाचणार डेरिव्हेटिव्ह ऑफ k इज कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू x is equal to 0. हा कॉन्स्टंट जो आहे ना k याला आपण कॉन्स्टंट म्हटले गेलंय. काय म्हटले गेले त्याला कॉन्स्टंट म्हटले गेलंय. आणि which are the constant that we are going to clear in the next slide. पुढच्या स्लाइड मध्ये आपण या ठिकाणी कॉन्स्टंट काय आहे आफ्टर द फॉर्म्युले स्लाइड आपल्याला या ठिकाणी कॉन्स्टंट काय असतं ते आपण क्लिअर करणार आहोत. त्याला कसं वाचणार बघा फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू 0. बोला माझ्या बरोबर आहे ना डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू 0. दिस इज आवर फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू 1. जो व्हेरिएबल आपण कन्सिडर करू त्याच व्हेरिएबलच्या रिस्पेक्ट जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर इट्स डेरिव्हेटिव्ह विल बी 1. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे, या ठिकाणी तुम्हाला समजलं पाहिजे dy dt ऑफ t इज इक्वल टू 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ t विथ रिस्पेक्ट टू t इज 1. सिमिलरली या ठिकाणी आपण जर बोललो dy d theta with respect to theta will also be equal to 1. ज्या व्हेरिएबलचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय त्याच रिस्पेक्टिव्ह जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर ते आन्सर असणार आहे 1 है ना. डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा with respect to theta is 1. Derivative of t with respect to t is 1.
म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं बघा डी बाय डी पी ऑफ, जर आपण पी बोललो, डेरिव्हेटिव्ह ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू पी इज इक्वल टू असणार आहे 1. म्हणजे या ठिकाणी बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू 1 आहे ना. ज्या व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण त्याच रिस्पेक्ट टू जर घेतलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 असणार आहे, या ठिकाणी आपल्या लक्षात आलेलं आहे. So let's go to formula number 3 बघा. Derivative of x raised to n. This n is a number. This n is a number. It may be positive or negative. Non-zero number आहे. Non-zero number आहे. Derivative of x raised to n with respect to x. Derivative of x raised to n with respect to n with respect to x बघा. हा जो n आहे पॉवर, हा पॉवर समोर येणार आणि पॉवर एकाने कमी होणार. पॉवर एकाने कमी होणार. कसं बघा, या ठिकाणी तुम्हाला समजून सांगण्यात येत आहे बघा. या ठिकाणी मी समजून सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. या ठिकाणी काय समजून सांगतोय बघा, तर डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 2 म्हणजे एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय येणार, हा जो 2 आहे ना पॉवरचा 2 तो समोर आला आणि इनटू एक्स रेस टू 2 - 1 झाला. व्हॉट इज दॅट 2 - 1 and 2 - 1 is 1, so it is equal to 2x. Similarly, dy dx of x raised to 3, what will be derivative of x cube? Power समोर आला आणि power एकाने कमी झाला. So it will be x cube चा डेरिव्हेटिव्ह बघा, तो 3 समोर आला आणि 3 एकाने कमी झाला, 2 झालाय. So tell me what will be derivative of x raised to 4? It will be 4. हा जो power आहे, power will come in front of x and power will reduce by 1. 4 - 1 is 3. So derivative of x raised to 5, what will be derivative of x raised to 5? It will be 5 into x raised to 4. Please now concentrate. What will be derivative of x raised to -2? So हा पॉवर जो आहे -2 समोर आला आणि x raised to -2 मधून -1 झालेला आहे. So it will be -2 into x raised to -2 - 1 is -3. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, if power is negative then it will increase by 1. -3 -4 actually technically तो -1 होतोय, पण ती नंबर जो आहे तो नंबर 2 चा 3 होणार, 3 चा 4 होणार. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to -4 with respect to x. आता याचं डेरिव्हेटिव्ह कसं असेल, so x raised to 4 -4, this -4 will come in front of x and power will reduce by 1. -4 - 1 is equal to -3. -4 - 1 is equal to -5. म्हणजे पॉवर समोर येणार आणि पॉवर एकाने कमी होणार. पॉवर समोर येणार आहे आणि पॉवर एकाने कमी होणार आहे. फॉर्म्युला नंबर 4 बघा, 1/x. याच टाइपचा फॉर्म्युला आहे तो, कारण की या ठिकाणी बघा 1/x म्हटलं की x चा पॉवर 1 आहे आणि तो या ठिकाणी न्यूमरेटर जाणार, -1 होणार. आणि मग आपण जर या ठिकाणी बघितलं dy dx ऑफ x raised to -1, तर आपण बघितलं पॉवर समोर आला आणि पॉवर एकाने कमी झाला. -1 - 1 is -2 and after shifting this x raised to -2 in the denominator it will become -1/x square. So derivative of 1/x is equal to -1/x square. स्टँडर्ड फॉर्म्युला आपण या ठिकाणी लक्षात ठेवतोय. Derivative of 1/x is equal to -1/x square. So derivative of root x, फॉर्म्युला बघा, derivative of root x is 1/2 root x. फॉर्म्युला पाठ करायचा आपल्याला. Similar derivative of 1/root x is -1/2 into x raised to 3/2. आता या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या बघा, 1/root x म्हणजे 1/root x म्हणजे x raised to 1/2. If we shift that power in the numerator, if we shift that term in the numerator, power will become negative. So या ठिकाणी लक्षात आलं, डेरिव्हेटिव्ह dy dx of x raised to -1/2. पॉवर समोर आला -1/2 into x raised to -1/2 आणि -1. So लक्षात आला, this -1/2 remains as it is into x raised to बघा -1 - 2 is -3/2 and after shifting that x raised to -3/2 in the denominator we get
-1/2 into x raised to 3/2. So this is derivative of 1/√x. Formula number 6. आवर्जून सांगतो, इम्पॉर्टंट आहे. फॉर्म्युला नंबर 4, हा जो फॉर्म्युला नंबर 4 आणि हा जो फॉर्म्युला नंबर 6 आहे ना, हे बरेच मुलं चुकतात. बरेच मुलांना ते लक्षात राहत नाही. बरेच मुलांना फॉर्म्युले विचारल्यानंतर गोंधळ करून टाकतात, गडबड करून टाकतात. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/√x is -1/2 into x raised to 3/2. कसं आलंय तुमच्या समोर आहे. म्हणजे लक्षात आलं, हे जे पहिले 6 फॉर्म्युले होते ना, हे जे पहिले 6 फॉर्म्युले होते ना, हे पहिले 6 फॉर्म्युले हे अल्जेब्रिक होते. कसे आहेत? हे अल्जेब्रिक आहे. इन टर्म्स ऑफ x with the power n or in the denominator or in the under root sign. त्याला अल्जेब्रिक फंक्शन म्हटले गेले आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा 7 पासून पुढे 7, 8, 9, 10 हे जे पुढे येणारे फॉर्म्युले आहेत ना, आता हे ट्रिग्नोमेट्री झाले. हे ट्रिग्नोमेट्री असणार आहे. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, काय लक्षात आलं असेल बघा, फॉर्म्युला नंबर 7, 8, 9, 10, 11 आणि 12. पुढचे 6 बघा, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5, नंबर 6. These are called trigonometric function. Trigonometry, basic trigonometry. आणि त्यांच्या पुढचे 6 येणारे हे इनव्हर्स आहे. रेज टू -1 असतं ना, त्याला इनव्हर्स म्हटले गेलंय. त्याला काय म्हटले गेलंय? इनव्हर्स म्हटले गेलंय. मग या ठिकाणी आता आपण ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे ते या ठिकाणी आपण समजून घेऊ. बघा, बेसिक आहे साइन आणि साइनच्या समोर येतो कॉस. म्हणजे साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे साइन. त्यानंतर येतं बघा टॅन आणि टॅनच्या समोर येतो कॉट. हे जी जोडीदार आहेत ना. त्यानंतर येतं बघा सेक आणि त्यानंतर येणार कोसेक. आता ट्रिक्स या ठिकाणी तुम्हाला सांगतो बघा. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन. आता टॅनचा डेरिव्हेटिव्ह जो आहे ना, हा सेक स्क्वेअर असणार आहे. कॉटचा डेरिव्हेटिव्ह हा कोसेक स्क्वेअर असणार आहे. स्क्वेअर ऑफ सेक, स्क्वेअर ऑफ कोसेक. आणि सेक म्हटलं तर तो स्वतः आहे ना, सेक इंटू टॅन. कोसेक म्हटलं तो स्वतः आणि इंटू कॉट. म्हणजे बघा या ठिकाणी काय लक्षात आलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थीटा और साइन एक्स डी बाय डी एक्स म्हटलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. इथे लक्षात आता झालं. मेन इम्पॉर्टंट, त्यापेक्षा इम्पॉर्टंट बघा, इफ द फंक्शन स्टार्ट विथ सी, if the function starts with c, then its derivative d by dx, then derivative of cos x. If the function start with c, then its derivative with respect to x will start with minus sin. So derivative of cos x with respect to x is equal to minus sin x. सांगितल्याप्रमाणे साइनचा डेरिव्हेटिव्ह cos, cosचा डेरिव्हेटिव्ह sin. त्यानंतर बघा डी बाय डीएक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं बघा, स्क्वेअर ऑफ सेक. सो इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. या ठिकाणी बघा स्क्वेअर होता का, डी बाय डीएक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ कॉट एक्स. कॉट स्टार्ट्स विथ सी, सो मायनस साइन आणि स्क्वेअर ऑफ दिस कोसेक, सो इट विल बी कोसेक स्क्वेअर एक्स. त्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स, हा सेक स्वतः येणार, सेक एक्स इंटू होणार या ठिकाणी टॅन एक्स. सिमिलरली या ठिकाणी बघा डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स. कोसेक स्टार्ट्स विथ सी, सो डेरिव्हेटिव्ह स्टार्ट्स विथ मायनस साइन. कोसेक एक्स स्वतः येणार इंटू कॉट एक्स. ट्रिग्नोमेट्री नंबर 1, फॉर्म्युला नंबर 1 या ठिकाणी आला. फॉर्म्युला नंबर 2, फॉर्म्युला नंबर 3, फॉर्म्युला नंबर 4 या ठिकाणी, फॉर्म्युला नंबर 5 आणि फॉर्म्युला नंबर 6. ट्रिग्नोमेट्रीचे 6 बेसिक फॉर्म्युले. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज इक्वल टू cos x बघा या ठिकाणी दिलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज इक्वल टू मायनस sin x. मायनस साइन बिकॉज फंक्शन स्टार्ट विथ c. ट्रिक्स आहे. मायनस साइन कधी ते लक्षात ठेवण्याची ट्रिक्स आहे.
है ना. त्यानंतर बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इज sec square x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cot फंक्शन स्टार्ट विथ c. डेरिव्हेटिव्ह स्टार्ट्स विथ मायनस साइन मायनस cosec square x. Derivative of sec x is sec x into tan x. Derivative of cosec function start with c. Derivative starts with minus sign. So derivative of cosec x is minus cosec x into cot x. One, two, three, four, 5 and 6. These are basic trigonometric formulae. त्यानंतर येते इन्व्हर्स. इन्व्हर्सचे पण 6 आहे बघा. 1 2 3 4 आणि अजून 2 आहे. येते लक्षात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे मी हे समजून सांगितलं. आता इन्व्हर्सचे आपण बघूया बघा. मग इन्व्हर्स साठी काय येतं बघा. जर साइन इन्व्हर्स असेल किंवा कॉस इन्व्हर्स असेल. येते लक्षात. म्हणजे या ठिकाणी बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ d by dx ऑफ साइन इन्व्हर्स ऑफ x और d by dx of cos inverse of x या दोन्हींचा डेरिव्हेटिव्ह सेम आहे. दॅट इज 1 upon under root of 1 minus x square. इथे पण येणार 1 upon under root of 1 minus x square. तर दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेम तर कशासाठी लिहिलं. महत्त्वाचं आलं या ठिकाणी c. फंक्शन स्टार्ट विथ c. सो डेरिव्हेटिव्ह विल स्टार्ट विथ मायनस साइन. Similarity is 1 upon under root of 1 minus x square. And difference, if function start with c, we have to take minus sign. Similarly, बघा derivative of tan inverse of x, derivative of tan inverse of x, or derivative of cot inverse of x, or derivative of cot inverse of x. दोन्हींचा पण डेरिव्हेटिव्ह सिमिलॅरिटी काय बघा. 1 upon 1 plus x square. इथे पण आहे बघा 1 upon 1 plus x square. This is the similarity. Similarity of derivative of tan inverse of x is 1 upon 1 plus x square, and cot inverse of x is also equal to 1 upon 1 plus x. What is the difference? If the function starts with c, then we have to take the minus sign. Then derivative starts with minus sign. किती सिंपल आहे बघा फॉर्म्युले पाठ करण्यासाठी. त्यानंतर येतो बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इन्व्हर्स ऑफ x and डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इन्व्हर्स ऑफ x. परत सिमिलॅरिटी आहे बघा. 1 upon x under root of x square minus 1. इथे पण 1 upon x under root of x square minus 1. This is similarity. And what should be the difference? You know that if the function start with c, derivative start with minus 1. Sin inverse cos inverse साठी 1 upon under root of 1 minus x square. Cos साठी minus sign. Tan inverse साठी cot inverse साठी 1 upon 1 plus x square. Cot inverse साठी c म्हटले minus sign. Sec cosec inverse साठी x upon under root of 1 minus x square. Similarities. Cos cosec साठी c minus sign. आणि हे सगळे प्रूफ म्हणून आपल्याला या ठिकाणी या चॅप्टर मध्ये येणार आहे. वी आर गोइंग टू प्रूव्ह ऑल दिस फॉर्म्युले. आपल्याला प्रूफ म्हणून येणार आहे. ते प्रूफ करायचे आपल्याला. वी आर गोइंग टू प्रूव्ह दिस फॉर्म्युले. कदाचित तुमचे पाठ झाले असतील. बरोबर इथपर्यंत. आणि बघा या ठिकाणी असलेले हे दोन वाचून. आणि शेवटचे 3 फॉर्म्युले बघा. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x, a raised to x चा डेरिव्हेटिव्ह a raised to x into log a. इथं पण ऍक्च्युअली into log e आहे, बट log e ची व्हॅल्यू 1 असल्यामुळे we are not going to write log e. हे दोन सिमिलर आहेत परत है ना. हे दोन्ही सिमिलर आहेत. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x, a raised to x चा डेरिव्हेटिव्ह a raised to x into log a, आणि फायनली डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x is 1 upon x. म्हणजे डेरिव्हेटिव्ह चॅप्टर म्हणजे डिफरन्शिएशन चॅप्टर, त्याला डेरिव्हेटिव्ह पण आपण बोलू शकतो. या डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मध्ये आपल्याला 21 फॉर्म्युले आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट. जसं ह्युमन बिईंग है ना, ह्युमन बिईंग आहे म्हणजे मनुष्य प्राणी आहे. ह्युमन बिईंग त्यांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजन जर नसेल तर ह्युमन बिईंग जगू शकतो का? नाही.
त्याचप्रमाणे डेरिव्हेटिव्ह मध्ये जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये जर आपल्याला तग धरून उभं राहायचं आहे, डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला लागणार आहेत हे फॉर्म्युले, आणि फॉर्म्युले आहेत नंबर 21. हे 21 फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत, हे 21 फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत. मी कंपॅरिझन ऑफ दिस 21 फॉर्म्युले इन डेरिव्हेटिव्ह, या 21 मध्ये हे 21 फॉर्म्युलेची डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मध्ये इम्पॉर्टन्स तुम्हाला कंपॅरेटिव्ह विथ ऑक्सिजन देतोय बघा मित्रांनो. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ऑक्सिजन इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम? ऑक्सिजन जर आपण श्वास घ्यायचं जर आपण बंद केलं तर कदाचित आपण काही वेळेने, प्रॅक्टिस मिनिटं, 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटानंतर ऑटोमॅटिक आपला जीव जाऊ शकतो. म्हणजे आपण या ठिकाणी जगू शकत नाही ऑक्सिजन शिवाय. ऑक्सिजन है ना, विदाउट ऑक्सिजन वी कॅनॉट लिव्ह इन दिस वर्ल्ड. सिमिलरली विदाउट फॉर्म्युले वी कॅनॉट वर्क इन डेरिव्हेटिव्ह चॅप्टर. मी इतक्या तळमळीने मी तुम्हाला इतकं ऑक्सिजन, ह्युमन बिईंग एवढं कंपॅरिझन, एवढं कंपॅरेटिव्ह करून का समजून सांगतोय का मित्रांनो? हे जे आपण आतापर्यंत स्लाइड बघितले ना, या स्लाइडच्या पुढे जर तुम्हाला जायचं असेल, फॉर्म्युले पार्ट असतील तरच पुढे बघा, अदरवाइज डोंट डू फॉर्मॅलिटी. फॉर्मॅलिटी परफॉर्म करू नका, है ना, फॉर्मॅलिटी करू नका. हा चॅप्टर समजून घेण्याची फॉर्मॅलिटी परफॉर्म करू नका. तर 21 फॉर्म्युले आज तुम्हाला ऍट एनी हाऊ कॉस्ट पाठ करणं इम्पॉर्टंट आहे. मला माहित आहे बरेच जणांचे पाठ आहेत, परंतु ज्यांचे जो आज हा व्हिडिओ बघतोय ज्यांचे पाठ नसतील तर हा व्हिडिओ इथं पॉज करा, 21 फॉर्म्युले पाठ करा आणि मग त्याच्या पुढे जा. किंवा मी आज या ठिकाणी हा पहिला व्हिडिओ इथं थांबवतोय. दुसरा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर 21 फॉर्म्युले पाठ असतील तरच पुढच्या व्हिडिओकडे जा मित्रांनो. अदरवाइज डोंट परफॉर्म फॉर्मॅलिटी. फॉर्मॅलिटी म्हणून परफॉर्म करू नका. तुम्ही म्हणशाल मी तर इनामदार सरांचे व्हिडिओ ऐकले, मला काहीच फरक पडला नाही. मी तर इनामदार सरांचे व्हिडिओ सगळे बघितले, मला तर डेरिव्हेटिव्ह येत नाहीये. परंतु तुम्ही पहिले विचार करा, हे 21 फॉर्म्युले तुमचे पाठ आहेत का? बाय हार्ट आपण या ठिकाणी पाठ करायचं. तर या ठिकाणी मी आज तुम्हाला या ठिकाणी मोटिवेट केलंय तुम्हाला फॉर्म्युले पाठ करण्यासाठी. आणि आय नो दॅट तुम्ही फॉर्म्युले आज पाठ करणारच आहात. तर आज मी इनामदार सर या ठिकाणी तुमची रजा घेतो. आज आपण हा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. ऍक्च्युअली मला पुढे पण घ्यायचं होतं, परंतु फॉर्म्युले पर्यंत इम्पॉर्टंट आहे आणि 21 फॉर्म्युले पाठ केल्याशिवाय पुढे बघू नका मित्रांनो. आणि दुसरा व्हिडिओ या ठिकाणी मी त्याच्या पुढे तुम्हाला देईन. ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म्युले पाठ आहे त्याच विद्यार्थ्यांनी पुढचे व्हिडिओ बघा. अदरवाइज डोंट वॉच दॅट व्हिडिओ. प्लीज रिक्वेस्ट, हंबल रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला. तर मी इनामदार सर आज या ठिकाणी तुमची रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू.